तिकडे नालासोपाऱ्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने गुटखा विक्रेत्यांवर विरोधात धडक कारवाईला सुरुवात केली आहे। गुटखा आणि सुगंधित सुपारीजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पानटपऱ्या आणि दुकानं यांच्यावरती ही कारवाई केली जाते। एफडीएच्या पथकांनी थेट छापे टाकले। या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणलेत। वसई तालुक्यामध्ये एफडीएची 7 ते 8 पथकं तैनात असून गुटखा विक्री करणाऱ्या दुकानांवरती सातत्याने धाडी टाकल्या जात आहेत। कारवाई दरम्यान 4 ते 5 दुकानांमध्ये गुटखा आढळून सुद्धा आलाय। जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय आयुक्ताच्या आदेशाने की सगळीकडेच गुटख्याची कारवाई सुरू आहे। मी गौरी यशवंत जयसिंगपुरे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, पालघर। आम्ही आता पूर्ण ऑफिसचे जे आहेत माननीय भोये साहेब आहेत, माननीय तोत्रे मॅडम आहेत, माननीय ऐश्वर्या मॅडम आहेत, सगळेजण आम्ही सोबत संयुक्त कारवाई करत आहोत। आणि इकडे नालासोपारा ईस्ट मध्ये सुद्धा आम्ही आलो आहे। इथे जितके पानटपरे आहेत ते सगळीकडे आम्ही इथला जो तंबाखू आहे, तंबाखू, सुगंधित सुपारी वगैरे जे काही गुटखा म्हणजे बॅन आहे, आम्ही तो सगळा गोळा केलेला आहे आणि आता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये चाललोय।